एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. बॉलर आहे तो प्रशांत आपल्या संघासाठी पाहूया. विजय स्ट्राइक वर आहे आणि नॉन स्ट्राइक वर आहे ते राजूया. पाहूया आपल्या संघासाठी काय करता येते. संघाचा पहिला असं शतक घेऊन आलेला आहे ते प्रशांत. संघाचा असं आणि आपला वैयक्तिक असं पहिला शतक घेऊन आलेला प्रशांत. पाहूया आपल्या संघासाठी पहिला चेंडू आणि समोर आहे ते विजय. विजय आपल्या संघासाठी काय करता येते. सामना सुरू होत आहे. संघाचा पहिला शतक पहिल्या शतकाचा पहिला चेंडू समोर आहे तो विजय. प्रशांत गोलंदाजी करत आहेत. पाहूया विजय आपल्या संघासाठी मात्र प्लेस केलेली आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 1. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू धाव संख्या झालेली ते 1. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत पहिला चेंडू टाकलेला आहे. समोर आहे ते राजू. पाहूया प्रशांतसाठी पुन्हा प्लेस करून डिक्लेअर झोन मध्ये एक धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 2. चांगली अशी गोलंदाजी करताना आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेले आहेत. पाहूया तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू मात्र पंचांचा निर्णय वाईट आणि एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झालेली 3. खराब असा चेंडू टाकताना प्रशांत. पाहूया आपला तिसरा चेंडू. तिसरा जो जोरदार असा फटकाने तेवढं खराब असं क्षेत्ररक्षण. 4 धावा आपल्या संघासाठी पटकावलेल्या आहेत. विजय 3 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. खराब असा चेंडू आणि तेवढाच खराब चेंडूचा फायदा विजय यांनी उचललेला आहे. आपल्या संघासाठी 4 धावा पटकावलेल्या आहेत. पाहूया चौथा चेंडू. चौथा चेंडूवर प्लेस केलेला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. धाव संख्यात वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 8. 4 चेंडू धाव संख्या झालेली त्यात थोडीशी खराब अशी गोलंदाजी करताना. पाहूया 5वा चेंडू. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 9. आणि पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया गोलंदाज आपल्या संघासाठी काय आणि फलंदाज माझा प्लेस करून एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली 10. संघाचा पहिला षटक संपलेला आणि धाव संख्या झालेली आहे ती 10. चांगली अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी तेवढंच खराब थोडस गोलंदाजी झाली. एक वाईट आणि एक चौकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये लागलेला होता प्रशांत यांच्या. पाहूया दुसरा गोलंदाज कोण आलेला आहे तो सिद्धू. आपल्या संघाचा असं दुसरा आणि आपलं वैयक्तिक असं पहिलं शतक घेऊन येत आहे सिद्धू. पाहूया पहिला चेंडू. समोर आहे ते विजय. विजय यांनी प्लेस करून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात. धाव संख्या होते ती 11. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. सिद्धू वारंग हे एक चांगले नावाजलेले प्लेयर आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते गोलंदाजी मध्ये. आणि आतापर्यंत पहिला चेंडू चांगला टाकलेला आहे. दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूला प्लेस केलेला आहे मात्र एक धाव रोखणं शकले नाही ते. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 12. 2 चेंडू धाव संख्या होती ती 12. संघाचं दुसरं शतक सिद्धू वारंग घेऊन आलेले आहेत. समोर आहे ते विजय. पाहूया जोरदार असा फटका. तेवढं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकले नाही. धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 13. चांगली अशी फलंदाजी करताना सिद्धू हे काय धाव रोखू शकत नाही. पाहूया पुन्हा आणि डिक्लेअरच्या झोन मध्ये एक धाव मध्ये भर. धाव संख्या होते ती 14. चांगली अशी गोलंदाजी करताना मात्र किपिंग विकेट किपरला चेंडू समजला नाही. मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला होता. पुन्हा एक धाव रोखू शकले नाही आणि पंचांचा इशारा नोचा. खराब असा चेंडू टाकताना सिद्धू वारन यांच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती आणि पुढील चेंडू आहे हा फ्री हिट. फलंदाज पाहूया फ्री हिट चेंडूचा किती फायदा घेतात ते आपल्या संघासाठी. आणि जोरदार असा फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकले नाही फ्री हिट चेंडूवर. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 17. 5 चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 17. पुन्हा असा विजय यांनी प्लेस करून मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या होती 18.
संघाचे 2 षटक संपलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 18. एकही गडी बाद झालेला नाही आहे. चांगली अशी फलंदाजी करताना 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. ह्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये एकही गडी बाद न होताना धावसंख्या झालेली ती 18. आता आलेला आहे ते सौरभ गोलंदाज. पहिलाच चेंडू आणि विजय यांनी प्लेस केलेला आहे, मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 19. चांगली अशी फलंदाजी करताना विजय आतापर्यंत आपल्या संघासाठी. पाहूया सौरभ आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आल्याने पहिल्या चेंडूवर त्यांनी एक धाव दिलेली आहे. पाहूया तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. समोर आहे ते राजू आपल्या संघासाठी, मात्र असा आता निर्धाव असा चेंडू. फलंदाजाला चेंडू काही समजलेला नाही. चांगली अशी गोलंदाजी करताना सौरभ आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू. तिसरा चेंडूवर एक डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 20. चांगली अशी गोलंदाजी करताना आतापर्यंत सौरभ आपल्या संघासाठी. आणि आता मात्र अतिरिक्त धाव वाईटच्या रूपामध्ये आलेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 21. खराब असा चेंडू. खराब चेंडू हा समोरच्या टीमला आणि गडी बाद झालेला आहे. विजयाने षटकार मारलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे. एक गडी बाद. धावसंख्या होते ती 21. तिसऱ्या षटकाचा 4 चेंडू झाल्यावर आणि चौथा चेंडूवर मात्र एक गडी बाद झालेला आहे. एक गडी बाद. धावसंख्या झालेली आहे ती 21. संघाचं तिसरं षटक सुरू आहे. हेमन 11 संघाचा एक गडी बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 21. संघाचं तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकाचा चौथा चेंडूवर मात्र एक गडी बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली ती 21. पाहूया पाचवा चेंडू. सौरभ आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करताना एक गडी बाद. एक चेंडू खराब टाकलेला होता त्यांनी, पण दुसऱ्या चेंडूवर त्यांनी गडी बाद केलेला आहे. आणि आता आलेला आहे तो जय. जयने डिक्लेअर झोन मध्ये एक धाव काढलेली आहे. धावसंख्येत 22. आणि शेवटचा चेंडू. संघाचा तिसऱ्या षटकाचा शेवटच्या चेंडू मध्ये पाहूया. आणि पंचांचा निर्णय वाईट. एक अतिरिक्त धाव. खराब अशी गोलंदाजी करताना शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ते 23. जोरदार असा फटका आणि फटक्याचं रूपांतर 4 धावामध्ये. फुलपाडा प्रीमियर लीग चौकार. चांगली अशी फलंदाजी करताना राजू आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 27. षटकाचं संघाचा तिसरं षटक संपलेला आहे. शेवटचं षटक. धावसंख्या झालेली एक गडी बाद. धावसंख्या झालेली ती 27. 3 चेंडूवर 3 चौकार मारले जय चव्हाण यांनी, तर सागर कडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाईल. पाहूया जय चव्हाण. गोलंदाज प्रणय शेवटचं षटक घेऊन आलेले आहे ते प्रणय. पाहूया आपल्या संघासाठी आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ते 27. पाहूया शेवटचा षटकाचा पहिला चेंडू. जय याच्यावर 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे, मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 28. पहिला चेंडू. चौथा षटकाचा पहिला चेंडू. पाहूया दुसऱ्या चेंडूवर फलंदाज आहे ते राजू आपल्या संघासाठी. आणि आता मात्र LBW च्या इशारा 22चा. धावसंख्या झालेली आहे ती 29. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ते 29. 2 चेंडू. धावसंख्या झाली 29. पाहूया तिसरा चेंडू. शेवटच्या षटकाचा तिसरा चेंडू. गोलंदाज आहे ते प्रणय आपल्या संघासाठी. आणि जय यांनी जोरदार प्रहार केलेला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 30. 3 चेंडू. धावसंख्या झालेले 30. एक गडी बाद. चांगली अशी फलंदाजी करताना आतापर्यंत 30 धावा पटकावलेल्या आहेत फलंदाजी. आणि एक धाव पूर्ण केलेले. 2 to go. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकाचे. पाहूया जय आपल्या संघासाठी.
आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण, एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 32. शेवटचा चेंडू आता मात्र षटकाचा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर फलंदाज किती धावा घेतात आणि गोलंदाज आपल्या संघासाठी किती धावा रोखतात पाहूया. प्रणय गोलंदाज, समोर आहे ते राजू आपल्या संघासाठी. आणि आता मात्र क्लीन बोल्ड झालेले आहेत. राजू यांना काय चेंडू समजलेला नाही आणि धाव संख्या झालेली आहे ती 32. विजयासाठी 23 धावांचं लक्ष्य. 33 24 धावामध्ये 33 धावांचं लक्ष्य आहे सर्वेश 11 संघासाठी. 33 धावांचं लक्ष्य, 24 चेंडू आणि 33 धावा. अल्पेश 11 यांना विजयासाठी 24 चेंडू मध्ये 33 धावांचं लक्ष्य आहे. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2025 चा सामना इकडे सुरू आहे फुलपाडा येथे. तसंच जीवदानी माऊली क्रिकेट क्लब ह्या संघाने तुम्हासाठी चांगलं असं मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. चांगलीशी मेहनत घेऊन त्या ग्राउंडचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. आणि सिद्धू सौरभ आपल्या संघासाठी. अल्पेश 11 पाहूया सिद्धू आणि सौरभ आपल्या संघासाठी काय करतात. त्यांना विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक वर आहे ते सिद्धू आणि नॉन स्ट्राइक वर आहे ते सौरभ. आणि गोलंदाज ओमकार. ओमकार पाहूया आपल्या संघासाठी. त्यांच्या संघाने फलंदाजांनी तर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली होती. 32 धावा पटकवल्या. आता गोलंदाज आपल्या संघासाठी काय करतात ते पाहूया. आणि स्ट्राइक वर आहे ते सिद्धू. 33 धावांची आवश्यकता आहे. षटकाचा पहिला षटक आहे संघाचा आणि पहिल्या षटकाचा पहिला चेंडू. समोर आहे ते सिद्धू. चांगले असे नावाजलेले प्लेयर आहेत ते. पहिला चेंडू ओमकार यांचा. सिद्धू यांनी प्लेस केलेला होता मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. धावसंख्या होते ती 1. जय चव्हाणनी जर डाय मारून चौकार अडवला तर सागर चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. जय चव्हाण सागर सावंत यांच्याकडून डाय मारून जर चौकार अडवला तर सागर सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया षटकाचा संघाचा पहिला षटक सुरू आहे. पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू. पहिला चेंडूवर मात्र एक धाव आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 1. दुसरा चेंडू जोरदार असा फटका मात्र तेवढं चांगला क्षेत्ररक्षण आणि निर्धाव असा चेंडू. सौरभ यांना चेंडू समजलेला नव्हता. निर्धाव असा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करताना ओमकार आपल्या संघासाठी एकच धाव झालेली आहे. जोरदार असं फटका आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा आपल्या संघासाठी पटकावलेल्या आहेत सौरभ यांनी. धावसंख्या झालेली ते 5. 3 चेंडू 5. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला होता मात्र तिसऱ्या चेंडूवर सौरभ यांनी चौकार मारून आपल्या संघासाठी 4 धावा पटकावल्या आणि धावसंख्या झालेली ते 5. 3 चेंडू धावसंख्या झालेली 5. पाहूया चौथा चेंडू. चांगली अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी पुन्हा असा फटका मात्र आता एक डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 6. 4 चेंडू धावसंख्या झालेली ती 6. संघाचा पहिला षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू झालेले. 4 चेंडू मध्ये 6 धावा झालेल्या आहेत. एक चौकार लागलेला त्याच्यात एक निर्धावही आहे. पाहूया आपण 5वा चेंडू. मात्र असा जोरदार फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 7. षटकाचा संघाचा पहिला षटक आणि पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. 5 चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 7. पाहूया शेवटचा चेंडू. फलंदाज आपल्या संघासाठी
जोरदार असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत बाद, धावसंख्या झाली ती 8. पहिला षटक संपलेला आहे. बिनगडी बाद, धावसंख्या झालेली आहे ती 8. समर्थ फोटो स्टुडिओ आणि जीवदानी माऊली बी ह्या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं आहे. श्री समर्थ फोटो स्टुडिओ आणि जीवदानी माऊली संघ बी ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर यायचं आहे. सामना चांगला रंगलेला आहे. पहिला षटक संपलेला आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली ती 8. एकही गडी बाद नाही झालेला आहे. पाहूया सौरभ आणि गोलंदाजीसाठी आलेले ते आपले सूरज, नावाजलेले असे गोलंदाज जे आहेत ते आपल्या फुलपाडा नगरीमधले सूरज, आणि आयोजकही चांगले आहेत, ते त्यांनीच हे आयोजन केलेले आहे. पाहूया सूरज, मात्र एक धाव रोखू शकले नाही ते आपल्या पहिल्या चेंडूवर. धावसंख्येत भार, धावसंख्या होते ती 9. संघाचं दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भार, धावसंख्या झाली ती 9. जीवदानी माऊली बी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण, चांगले असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या होते ते 10. 2 चेंडू, धावसंख्या झालेली ते 10. दुसरं संघाचं दुसरं षटक आणि सूरज घेऊन आलेले आहेत. 2 चेंडू टाकलेले, मात्र 2 धावा दिलेल्या आहेत. पाहूया तिसऱ्या चेंडूवर जोरदार प्रहार आणि पंचांचा चौकार. खराब असा चेंडू आणि त्या चेंडूचा चांगला असा फायदा घेतलेला आहे. बोर्डला लागल्यावर 4 चौकारचा इशारा आहे आणि धाव संख्या होते ती 14. खराब असा चेंडू आणि तेवढं चांगलं सौरभ यांनी त्याचा फायदा उचललेला आपल्या संघासाठी. 3 चेंडू, धावसंख्या झालेली ती 14. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सौरभ यांनी पुन्हा एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या होते ती 15. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू पाहूया सूरज आपल्या संघासाठी काय करतात ते. सिद्धेश वारन यांनी प्लेस केलेला आहे आणि एक धाव मात्र रोखू शकले नाही. धावसंख्या होती ती 16. चांगली अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सूरज मात्र आपल्या संघासाठी काय धावा रोखू शकत नाही. शेवटचा चेंडू, 13 चेंडू मध्ये विजयासाठी 17 धावाची आवश्यकता प्लेयर्स अल्पेश 11 संघाला. पाहूया सौरभ, शेवटचा चेंडू, षटकाचा शेवटचा चेंडू आहे. जोरदार असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सूरज यांच्या पेलमध्ये आणि निर्धाव असा चेंडू. संघाचं दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली ती 16. बिनगडी बाद, धावसंख्या झालेली ती 16. चांगली अशी फलंदाजी करताना विजयासाठी आता त्यांना 12 बोलामध्ये 17 रनाची आवश्यकता आहे. अल्पेश 11 संघाला. बॉलरचं नेम गोलंदाज आयुष. पाहूया तिसरं षटक घेऊन आलेला आयुष आणि 12 बॉलामध्ये 17 रनाची आवश्यकता आहे अल्पेश 11 यांना. समोर आहे सिद्धेश आणि पहिल्याच चेंडूवर मात्र सिद्धेश सारख्या फलंदाजाचा त्यांनी गडी बाद केलेला आहे. एक गडी बाद, धावसंख्या आहे ती मात्र 16. चांगली अशी गोलंदाजी करताना संघाचा तिसरं षटक होता. आयुष यांनी चांगलाच फलंदाज गडी बाद केलेला आहे. सिद्धेश वारन ह्यासारख्या फलंदाजाला त्यांनी, सिद्धांत वारन ह्यासारख्या फलंदाजाला त्यांनी आउट केलेला आहे. चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्या संघाचा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. धाव संख्या झाली ती 16. बॅट्समॅन नेम, फलंदाजाचं नाव शुभम. पाहूया शुभम आपल्या संघासाठी काय करतायत ते. जोरदार असा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा निर्णय काय आहे ते आम्हाला कळवायचं आहे. आणि पंचांचा निर्णय
नो बॉल. एक अतिरिक्त धाव आणि पुढचा चेंडू हा एक फ्री हिट असणार. फलंदाजाला एक चांगली सुवर्ण संधी दिलेली आहे. गोलंदाजाने पहिला चेंडू मात्र त्यांनी गडी बाद केलेला होता. दुसरा चेंडू नोट टाकला. पाहूया दुसरा चेंडू. फलंदाजाला एक सुवर्ण संधी आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करू शकलं नाही, पण गडी बाद नाही आहे. गडी बाद नाही आहे. फ्री हिट होता. फ्री हिट होता. फलंदाज वाचलेला आहे. कॅच झेललेला होता. झेल घेतलेला होता, पण फ्री हिट असल्यामुळे फलंदाज जिवंत आहे. फलंदाज जिवंत आहे आणि एक धावही त्यांनी घेतलेली आहे. धावसंख्या रोखू शकले नाही. धावसंख्या होते ती 18. दोन चेंडू. चांगला असा चेंडू टाकलेला होता. चांगली अशी झेल घेतलेली होती, मात्र फ्री हिट असल्यामुळे फलंदाजाला एक जीवदान भेटलेलं आहे. पाहूयात तिसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू. आयुष आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करताना तेवढा चांगला फटका. आता मात्र ते रोखू शकले नाही. 4 धावा आपल्या संघासाठी पटकावलेल्या आहेत. चांगली अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी धावसंख्या झालेली आहे ती 22 आणि विजयासाठी आता हव्या आहेत त्या 9-11. चांगली अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवर मात्र त्यांनी गडी बाद केलेला होता सिद्धांत वारन ह्यासारख्या खेळाडूला. दुसरा चेंडू नोट टाकलेला. पुन्हा चेंडूवर त्यांनी विकेट घेतलेला, मात्र फ्री चेंडू होता. फ्री हिट होता आणि आता मात्र तिसऱ्या चेंडू हा त्यांनी खराब टाकला आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेऊन 4 धावा पटकावलेल्या आहेत. पाहूया चौथा चेंडू. अश्रू आपल्या संघासाठी. फलंदाज चांगली अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी प्लेस केलेला आहे, मात्र एक धाव रोखू शकलेली नाही. धावसंख्येत 12 धावसंख्या होते ती 23 आणि विजयासाठी 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज आपल्या संघासाठी पुन्हा प्लेस करून चांगली अशी रणनीती आखताना त्यांना माहिती आहे आपल्यासाठी चेंडू आणि संघाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 24. 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. चांगलासा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत 12 धावसंख्या होते ती 25. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता अल्पेश 11 संघासाठी. एक गडी बाद. धावसंख्या आहे ती 25 आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता अल्पेश 11 संघाला विजयासाठी. चांगला असा फुलपाडा नगरीमध्ये फुलपाडा प्रीमियर लीगची मॅच सुरू आहे, तर प्रेक्षकांनी याचा आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे आणि खेळाडूंचा मनोबल वाढवायचा आहे. शेवटचे 6 चेंडू मध्ये विजयासाठी 8 आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत मला वाटते विजय. पाहूया विजय हे आपल्या संघासाठी विजय हासिल करतात की समोरच्या संघासाठी विजय. अल्पेश 11 संघाला 6 चेंडू मध्ये 8. पहिला चेंडू हा डिक्लेअर झोन मध्ये 26. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता अल्पेश 11 संघाला विजयासाठी. 5 चेंडू 7. पाहूया विजय आपल्या संघासाठी. जोरदार असा फटका आणि तेवढंच खराब असं क्षेत्ररक्षण. आता मात्र फक्त आशा उरली आहे ती विजयाची. 4 चेंडू 3 धावा. खराब असं क्षेत्ररक्षण. तेवढं विजयासाठी 4 चेंडू 3 धावा अल्पेश 11 संघासाठी विजय. पाहूया आपल्या संघासाठी खराब असा चेंडू आणि तेवढाच त्याचा चांगला फायदा फलंदाजांनी घेतलेला आणि आपल्या संघासाठी 4 धावा ठोकलेल्या आहेत. खराब असं क्षेत्ररक्षण. पाहूया 4 धावा 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. चांगली अशी फलंदाजी करताना फलंदाज अल्पेश 11 चे फलंदाज आपल्या संघासाठी. पाहूया विजय आपल्या संघासाठी. शुभम
शुभम आणि डिक्लेअर झोन मध्ये ढकललेला आणि एक धाव आपल्या संघासाठी घेतलेली आहे. 3 चेंडू 2 धावा. सौरभ आता समोर आलेले आहे ते मात्र समोर बघूया चौकार मारतात का विजय. आणि एक डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्येत धाव संख्या झालेली 2 मध्ये 1 फक्त विजयासाठी मध्ये 2 चेंडू मध्ये एक धाव संख्या झालेली आहे ती 32. पाहूया विजय 2 चेंडू धाव संख्या आहे ती 1. शुभम आपल्या संघासाठी काय करतात ते 2 चेंडू 1 धाव. आणि आता मात्र गडी बाद झालेला आहे. धावचीत झालेला आहे तो. 1 चेंडू 1 धाव. अटीतटीचा सामना सुरू आहे. चांगला असा आता क्षेत्ररक्षण केलेला आहे. 2 चेंडू 1 चेंडू 1 धाव. अल्पेश 11 संघाला विजयासाठी 1 चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं शतक घेऊन आलेले होते विजय आणि विजय. पाहूया आपल्या संघासाठी विजय हासिल करतात का. चांगले असे आतापर्यंत गोलंदाजी करताना 1 चेंडू वगळता त्यांचा चौका लागलेला होता. मात्र 5व्या चेंडूवर त्यांनी धावचीत असा गडी बाद केलेला आहे. पाहूया शेवटचा चेंडू आणि शेवटची रन विजयासाठी अल्पेश 11 संघाला 1 चेंडू 1 धाव. चांगला असं क्षेत्ररक्षण लावलेला आहे. पाहूया विजय शेवटचा चेंडू 1 चेंडू 1 धाव. विजय आपल्या संघासाठी विजय हासिल करतायत. सौरभ आपल्या संघासाठी विजय हासिल करतात की विजय आपल्या संघासाठी विजय हासिल करतात. 1 चेंडू 1 धाव. अटीतटीचा सामना. चांगला असं क्षेत्ररक्षण लावताना विजय आपल्या गोलंदाजीवर. पाहूया काय होते आणि काय घडते. 1 चेंडू 1 धाव. अटीतटीचा सामना सुरू आहे. 1 धाव 1 चेंडू 1 धाव. गोलंदाज भारी की फलंदाज भारी आपल्या संघासाठी विजय. पाहूया आपल्या काय करतात गोलंदाजीवर. आणि चांगल्या अशी टॅप मारून धाव पूर्ण केलेली आहे. आणि अल्पेश 11 संघ मात्र विजय ठरलेला आहे. चांगली अशी रणनीती रचली फलंदाजाने आणि टॅप मारून आपला विजय हासिल केलेला आहे. पुढील सामना आहे ते समर्थ फोटो स्टुडिओ वर्सेस जीवदानी माऊली बी. ह्या संघाने लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. समर्थ फोटो स्टुडिओ वर्सेस जीवदानी माऊली बी. जीवदानी माऊली बी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून